श्री गुरुचरित्र अध्याय 23 मराठी भावार्थ। श्री गुरूंनी वांज म्हैस दुभती केली ही वार्ता सर्व गाणगापूर गावात वाऱ्यासारखी पसरली। सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले। त्या गावाच्या राजालाही ही बातमी समजली। त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली तेव्हा संगमावरचे एक यती माझ्याकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितला। तेव्हा राजा संगमावर गेला व त्यांनी स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानात जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे। स्वामींनी राजाची विनंती मान्य केली। राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले। मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले। त्यांना एक उंच अश्वत्थ वृक्ष दिसले व त्याच्या शेजारी एक जुना वाडा होता। त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत असे। तो ब्रह्मराक्षस नरमास भक्षक होता म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरत नसे। श्री गुरूंना तिथे आलेला पाहून तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊ लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला, महाराज, मी घोर अंधारात बुडालो आहे। तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले। तुम्ही सर्व भूत मात्रांवर प्रेम करता तेव्हा कृपया माझा उद्धार करावा। श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या राक्षसाचे मनुष्यात रूपांतर झाले। त्याने पुन्हा श्री गुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले। श्री गुरु त्याला म्हणाले, तत्काळ संगमावर जाऊन स्नान कर, तिथे तुला मुक्ती मिळेल। तुला पुन्हा पुन्हा जन्म घेता येणार नाही। श्री गुरूंची आज्ञा घेऊन त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला। तेव्हा तिथे जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले। तसेच श्री गुरु हे एक अवतारी पुरुष आहे याची सर्वांना खात्री पटली। पुढे श्री गुरूंनी त्या जागेवरच मठ बांधून तिथे राहायचे ठरविले। तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागले। कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 23। श्री गणेशाय नमः। विनविशिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध मनेक बाळा। श्री गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करिता झाला। वांजमसेसी वर्ते त्याचे गृही तया गावी एर दिवसी क्षार वृत्ती खाव हवासी मागो आले म्हैसेसी द्रव देव म्हणती विप्रमणे तयासी नेदू आपली दुभती महिसी धावितसे सकडी कासी क्षीरभरणे दोन्ही केले करते विस्मय सकळ जन मनती वांज दंतहीन काल होती नाकी खूण बेसन रज्जू अभिनव मनती गर्भनाज वांज म्हैसी कासनवती दुधे केसी वार्ता फाकली विस्तारसी तया ग्रामाधिपती प्रती विस्मय करुणी तये वेळी अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा हेसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्य आमुच्या मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेशी बरो मन होतो कालचे दिवशी शिरा आपणा मागितले वांज म्हणता रागावणी म्हणे क्षीर दोहा जाऊनी वाक्य त्याचे निघता मुखातुनी कामधेनू परिजाहली विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावूनी सर्व दळ शृंगारुणी आपुले पुत्र कलत्र सहित लोटांगणी श्री गुरुशी जाऊनी राजभक्तीसी नमन केले साष्टांगेसी एका भावे करुणिया जय जयचे जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझी महिमा परंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोह अंधार वृत्ती तू तारक जगज्योती उद्धारावे आपणे आसी अविद्या माया सागरी बडालो आम्ही घोरंधारी विश्वकर्ता तारी तारी मनोनी चरणी लागला वर्णावाया तुझी महिमा श्रोत करिता शक्य आम्हा तुझी रक्षिता केशव्योमा चिन्मय आत्मा जगद्गुरु संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया रायासे पुसती आम्ही तापसी असोयती अरण्यवास करीतसे।
काय कारण आम्हापासी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्र पुत्र सहितेसी कवन कारणे सांग मज एकोणी श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धारवया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे कैसे भक्त मना संतुष्टावे तेने परी ऐसे तुझे वृद्ध ख्याती वेद पुराणे वाख्यानिती भक्त वत्सल तुझी मूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य तेथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणिया तयस्थानी असावे आम्हा उद्धरुणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरुमणी विचारिसी प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे रीती वसने घडे त्या स्थानी भक्तजन तारणार्थ पुढे असे कारणार्थ राजा याचे मनोरथ पूर्व अमनती तये वेळी ऐसे विचारोणे मानसी निरोप देती नराधिपासी जैसे तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरुवचन एकोणी संतोष झाला बहुत मणी बसोविनी सुखासनी समारंभे निघाले नाना परीचे वाद्ययंत्रे गीतवाद्य मंगळतुरे मृदंग टाळ निर्धरे वाजतासी मनोहर याने छत्रपताकेसी गजतुरंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रेसी सवे चालती सव्याघरित वेद घोष द्विजवरी करिताती नानापरी वाखाणेती बंदिकारी ब्रीदतया त्रिमूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परियारती घेऊन आले नगरलोक ऐसा समारंभ तोर करिता झाला नगरेश्वर संतोषनी श्री गुरु प्रवेशले नगरात तया ग्रामे पश्चिम दिशी असे अश्वस्त उन्नतेसी तया जवळी गृहोसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्म राक्षस भयानक वसतसे तेथे एक समस्त प्राणिया भयंकर ब्रह्म राक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून ओस गृह तेथे श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्म राक्षस तात्काळी येऊनी चरणी लागतसे कर जोडुनी श्री गुरुशी विनवितसे भक्तीसी स्वामी माते तारी तारियेसी घोरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे आर्जव दोषी तू कृपाळू सर्वभूतांसी उद्धारावे आपणाते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याच्या मस्तकी ठेवी करू मनुष्य रूपे होऊ न येरू लोळतसे चरण कमळी श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्थान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री गुरु वचन ऐकोनी करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करते सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तयास्थानी मठ केला तक्षणी नराधी शिरोमणी भक्तिभावे पूजितसे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधीत भक्तीसी सैन्यासहित आपण जाय मध्यान्न काळी परियसी श्री गुरु येती मठासी संन्यासहित आनंदिसी नमन करी नराधीप एखादे समय श्री गुरुनाथ बसवी आपुल्या आंदोलिक सर्व दळ सैन्यासहित घेऊन या जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपणासती जैसा संतोष त्याचे चित्ती तेने परी राहटसी देखा समारंभ होय नित्य एकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जना कुमती ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणतसे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकले गणगापुरी असे नरसिंह सरस्वती एके त्याची चरित्र लीला मनी मनी दांभिक कडा हा काय खेळ चतुर्थ श्रमाला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मळीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे आर्पव झाली कथा मन करुण्या सावधानता एक चित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरे श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मराक्षस मुक्तकर्ण नाम 23 विंशोऽध्याय
श्री गुरु दत्तात्रेया अपरमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.